श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुलभ रीतीने आपल्याला सांगितलेला आहे। 18व्या अध्यायाचा विचार सुरू आहे। 18व्या अध्यायातील 9व्या श्लोकाचं चिंतन आज आपल्याला पाहायचं आहे। भगवान परमात्मा अर्जुनाला त्याग आणि संन्यास यांचं तत्व विवरण करून सांगतात। त्याग सांगत असताना भगवंतांनी 3 प्रकारचा त्याग सांगितला। पहिला त्याग तामस त्याग सांगितला, नंतर राजस त्याग सांगितला आणि आता सत्वगुणी त्याग सांगतात। आपल्या वाट्याला आलेली नित्यनैमित्तिक कर्म जी आहेत ती माणसाने केलीच पाहिजे। एखादा मनुष्य नित्यनैमित्तिक कर्माचा त्याग करत असेल, मोहामुळे जर त्याग होत असेल तर समजायचा तो त्याग जो आहे तो तामस त्याग आहे। एखादा मनुष्य शरीराला क्लेश होतात म्हणून कर्माचा त्याग करत असेल तर तो त्याचा केलेला त्याग जो आहे तो राजस त्याग आहे। आणि तामस त्याग हा त्यागाचं फळ देत नाही, उलट तो पतनाला नेतो। राजस त्याग आहे, या राजस त्यागाने सुद्धा कर्माचं फल त्यागाचं फल मिळत नाही। नैव त्याग फलम लभेत असं म्हटलं आहे। त्यागाचं फळ आहे मोक्ष, परंतु मनुष्याने जर आपल्या जीवनामध्ये तमोगुणी त्याग केला, रजोगुणी त्याग केला तर त्याला त्या त्यागाचं फळ मिळत नाही। म्हणून कुठल्याही गोष्टीचा त्याग करत असताना तो त्याग कशाकरता केला आहे याच्यावर ते त्यागाचं श्रेष्ठत्व किंवा कनिष्ठत्व ठरत असतं। जेवणाचा त्याग केला आहे, जेवण हे नित्यकर्मच आहे, पण त्याग कशाकरता केला आहे? एखाद्या मनुष्याने निर्जला एकादशी आहे म्हणून व्रत म्हणून त्याग केला असेल तर त्याला ते चित्तशुद्धी नावाचं फल मिळेल। जेवायलाच मिळलं नाही म्हणून त्याग केला आणि उपवास घडला तर ते केलेला जो त्याग आहे तो खरा त्याग नाही। किंवा राग आला आणि राग आला म्हटलं मी जेवणारच नाही, घरात काहीतरी भांडणं झाली आणि उपाशी राहिला, त्याने केलेला अन्नाचा त्याग जो आहे तो त्या उपवासाचं फल त्याला देणार नाही। तसं आपल्या वाट्याला आलेलं कर्म जे आहे ते सोडलं, यज्ञ सोडला, दान सोडलं, तप सोडलं आणि संन्यासी झाला। कशाकरता संन्यासी झाला आहे? कुंभामध्ये भरपूर पैसा मिळतो, गाडीत बसायला मिळतं, लोक पाया पडतात म्हणून संन्यासी झाला आहे। त्याला त्या संन्यासाचं फळ मिळेल का? त्याला संन्यासाचं फळ मिळणार नाही। उलट लोकांना फसवलं म्हणून देव यमदूत त्याला काय करतील? दंड करतील। वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे, त्याला म्हणू नये साधू, जगी विटंबना बाधू। कशाकरता त्याग केला? संन्यासी झाला म्हटले हां, संन्यासी झालेला आहे, बाहेरून संन्यासी झालेला आहे आणि आतमध्ये मात्र सगळे विषय त्या ठिकाणी त्याला त्रास देत आहेत। शरीराला त्रास होईल म्हणून संन्यासी झाला, कष्ट करायला लागतील, कुठं हे सगळं काम करा, कुठं पैसे मिळवा, कुठं शेती करा, कुठं हे रक्षण करा, त्याच्यापेक्षा आपलं चलो बाबाजी बनने से सब कुछ हो जाता है। आणि मग असे जे संन्यासी असतात ते जागेसाठी भांडतात। ही पंगत झाली की ती पंगत, ती पंगत झाली की ती पंगत।
खायाचा ओळसा शिव्या दे जनाला, आयशा तापशाला बोधकायचा. म्हटले त्याला जर कमी पैसे दिले तर शाप देंगे म्हणतो, शिवेच द्यायला लागतो. तुकाराम महाराज म्हणतात भाकरी नाही टाकली तर तो शिवे देतो. खायचा ओळसा शिव्या दे जनाला, आयशा तापशाला बोधकायचा. अंगावर धावून येतो. मी पहिलं स्नान करायचं का तू पहिलं स्नान करायचं, माझा मान मोठा का तुझा मान मोठा. भांडणं लागतात. त्या ठिकाणी त्याग केलाय, घराचा त्याग केलाय, आईवडिलाचा त्याग केलाय, नित्यकर्माचा त्याग केलाय, आणि इथं येऊन जर दुसरंच काय करायला लागला, तो त्याग जो आहे तो त्यागाचं फल मिळत नाही. सगळं सोडलंय पण त्या सोडल्याचं फळ मिळालं का, देव भेटला का, चित्तशुद्धी झाली का. झाली नाही तर समजायचं आपलं सोडण्यात काहीतरी चुकलं आहे. कशाकरता आपण सोडलं आहे हे कळलं नाही. जर तो त्याग जर रजोगुणी असेल म्हणजे काहीतरी मिळावं म्हणून आपण त्याग केला आहे, मोहामुळे त्याग केलेला आहे, तर त्या त्यागाचं फल मिळत नाही. तो त्याग केलेला जो आहे तो त्याला बंधनात घालतो. नंतर वाटतं उगाच त्याग केला मी, कशाला त्याग केला. शरीराला कष्ट होत आहेत म्हणून केलेला त्याग आहे, शरीराला दुःख होतं आहे म्हणून केलेला त्याग आहे, काम नको म्हणून केलेला त्याग आहे. आणि मग तो पुढे त्याग जो आहे तो त्यागाचं फल देत नाही. कारण निष्काम कर्माने जी चित्तशुद्धी व्हायला पाहिजे ती झालेली नाही. आणि मग ते चित्त परत त्याला त्रास द्यायला लागतं. आणि त्रास दिल्यानंतर आता मागेही जाता येत नाही, पुढेही जाता येत नाही, अशी त्याची अवस्था होऊ शकते. म्हणून त्याग करतानाच त्याग सात्विक पाहिजे, रजोगुणी नको, तमोगुणी नको. म्हणून भगवान परमात्मा या ठिकाणी त्याग कसा केला पाहिजे, तरी कोणे पा येथ त्यागे ते मोक्ष फळ घर रिगे. कोणता त्याग करायचा आहे, कशाचा त्याग करायचा आहे, कर्माचा करायचा आहे, कर्माचा त्याग करायचा आहे का फलासक्तीचा त्याग करायचा, कर्तृत्व अभिमानाचा करायचा, कर्माचा त्याग करायचा नाही. भगवान परमात्मा म्हणता एतान्यपितु कर्मानी संगम त्यक्त्वा फलानीच कर्तव्यानीति मे पार्थ निश्चितम मतम उत्तम. माझं निश्चित मत आहे, कर्म तू कर, पण कर्म करत असताना फलाचा त्याग कर, कर्तृत्व अभिमानाचा त्याग कर. तरी कोण पा येथ त्यागे ते मोक्षफळ घर रिगे. मोक्ष नावाचं जे फळ आहे त्याच्या घरी आपल्याला जावं लागत नाही, ते घरी येतं. सुखी येतो घरा नलगती सायास जावे वनांतरा, सुखी येतो घरा नारायण. आपल्याला त्याग मोक्षाकडे जावं लागणार नाही, मोक्षच तुमच्याकडे आपोआप चालत येईल. कारण मोक्ष कुठे आहे, मोक्ष कुठून बाहेरून आणायचा आहे का, मोक्ष उत्पन्न करायचा आहे का, मोक्ष प्राप्त करायचा का. मोक्ष हे जीवाचं स्वरूपच आहे. मग बंधन कशामुळे निर्माण झालेलं आहे, बंधन निर्माण झाले कर्तृत्व अभिमानामुळे आणि फलाच्या आसक्तीमुळे. तेवढा कर्तृत्वाचा अभिमान सुटला, फलाची आसक्ती संपली की बाबुळीचं सारावे हाते परी पाणी तव असे आईते, अब्रची जावे गगनते सिद्धची की. म्हणून मोक्षफळ त्याच्याजवळच आहे, पण त्याला ते मिळत नाही. का मिळत नाही, कारण अंतकरणात असलेला अभिमान, मी अमुक आहे, मी तमुक आहे, मी हे केलं, मी ते केलं. अंतकरणामध्ये असलेली फलाची आसक्ती, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. कोणी बांधलं आहे त्याला, फलाने बांधलं आहे, आसक्तीने त्याला बांधलं आहे, कोणी कोणाला बांधलेलं नाही. म्हणून तुकाराम ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आपुले आपण करा सोडवन, संसार बंधन तोडा वेगे. समर्थ रामदास स्वामींच्याकडे एक मनुष्य गेला, मला सोडवा म्हटला, बंधनातून संसारातून सोडवा. रामदास स्वामींनी एका झाडाला धरलं, मला सोडव म्हणले, मला सोडव.
म्हणले अरे तुम्हाला काय सोडवायचं, तुम्ही झडलंय ते सोडा. पूर्वीच्या काळामध्ये वानर पकडण्याकरता ते वानर पकडणारे होते, माकड पकडणारे, ते काय करायचे, कळशी पुरून ठेवायचे जमिनीमध्ये आणि त्या कळशीमध्ये फुटाणे ठेवायचे. वानर जो आहे तो फुटाणे घेण्याकरता म्हणून त्या कळशीत हात घालायचा. कळशीत हात घातला की वानर त्या वानराची मूठ जी आहे अशी फुगायची आणि फुगल्यानंतर मग ती निघत नव्हती. त्याला असं वाटतं मला कोणीतरी धरून ठेवलं, मला सोडत नाही, मला धरून ठेवले. त्याला धरलंय कोणी का त्याने फुटाणे धरलेत? त्याने फुटाणे सोडले की तो मोकळाच आहे, पण फुटाणे सोडत कोण? वानर. वानरच फुटाणं सोडत नाही. मने बांधला मी पुढा, ऐशिया भावनेचा पडे खोडा, मोकळ्या पायाचा चवडा अधिक होई. ज्ञानोबारायांनी ते पोपटाचं उदाहरण दिले. नळीवर बसलेला पोपट आहे, फिरला, त्याला असं वाटलं आता मला कोणीतरी धरलंय आणि तो आणखीन घट्ट धरतो. अर्धा तोडून नेला तरी सोडत नाही नळी. ऐसे काजेविना आतुडला, सांग पा काय अनिक बांधेला. मग न सोडीची जरी नेला तोडून अर्धा. अर्धा तोडून नेला तरी सोडत नाही. नळी फिरल्यामुळं त्याला खालचं वर दिसतं आणि वरचं खाली दिसतं. त्याला वाटतं एवढं मोठं आकाश आणि मला कोणी इथं धरून ठेवलं आहे. कोणी धरलं आहे त्याला? कोणी धरलं नाही, त्यानेच बांधले. हो, माझा मुलगा, माझं घर, माझं धन, माझं सगळं, ते त्या ठिकाणी त्याला बांधलंय. हो, मुक्त होता परी बळे झाला बद्ध. तो अभंग पाहिजे. घेऊन या छंद माझे माझे, पाप पुण्य अंगे घेतले जडून, मूर्ख नेने वर्म, मूर्ख नेने कोण करतात तो असं. वर्म नेने कोणी करतात. म्हणून मुक्तच आहे जीव, बांधलंय कोणी कोणाला. एरवी कोश कीटकाचे परी, आपण पै आपण वैरी, जसं आत्मबुद्धी शरीरी चारुस्तरी. बांधलंय कोणी कोणाला, आपणच आपल्याला बांधतो आणि आपणच आपल्याला सुखदुःख भोगत बसतो. म्हणून हे जर सुटावं असं वाटत असेल तर तरी कोण पाय येथ त्यागे, ते मोक्षफळ घर रिगे. कोणत्या त्यागाने मोक्षफळ आपल्याला घरात येईल हेही ऐक प्रसंगी बोली जेल. मी तुला सांगतो. आणि मग आता भगवान परमात्मा सात्विक त्यागाचं वर्णन करतात. कर्माचा कसा त्याग केल्यानंतर आपल्याला मोक्ष प्राप्त होईल तो सात्विक त्याग 9व्या श्लोकात सांगितला आहे. वाचा सगळ्यांनी 9वा श्लोक. कार्यमित्येव यत्कर्म नियतम क्रियते अर्जुन, संगम त्यक्त्वा फलम चैव सत्याग सात्विको मतः. अर्जुन, भगवान परमात्मा इथे अर्जुनाला, अर्जुन हेच संबोधन वापरतात. तो अर्जुन आहेस. हे फल कोणाला मिळेल किंवा हा त्याग कोण करू शकेल? अर्जुनच करू शकेल. रुजुत्वात अर्जुन, जो सरळ आहे, ज्याच्या मनामध्ये कुठल्याही गाठी नाहीत, ज्याच्या मनामध्ये कुठलीही फलाची आसक्ती नाही, ज्याच्यामुळे मनामध्ये कुठलाही कर्तृत्वाचा अभिमान नाही, तो अर्जुन आहे. सुमनु आणि शुद्धमती, अनिंदकू अनन्यगती. अर्जुनाच्या मनात कुठल्याही प्रकारचा कर्तृत्वाचा अहंकार नाही आणि अर्जुनाच्या मनात कुठल्याही फलाची आसक्ती नाही. तो अर्जुन. असा जो कोणी अर्जुन असेल, अर्जुनाला भगवान परमात्मा सांगतात कार्यमित्येव यत्कर्म. नियतम कर्म कार्यम इति एव. नियत कर्म जे आहे म्हणजे नित्य नैमित्तिक कर्म, आपल्या वाट्याला आलेलं कर्म, आपल्या पुढे असलेलं कर्म,
कार्यम इति एव, कार्यम करण्यास योग्य आहे. आणि इति आणि एव हे दोन शब्द वापरलेत. इति कशा करता वापरले आणि एव कशा करता. केलंच पाहिजे, केलंच पाहिजे. माझं कर्तव्य कर्म मला केलंच पाहिजे. कशा करता करायचं आहे? कर्तव्य म्हणून केलं पाहिजे. कारण करत असताना मनुष्य काहीतरी फल डोळ्यासमोर ठेवून करतो. काहीतरी फल डोळ्यासमोर असल्याशिवाय करत नाही. यज्ञ करायचा आहे, मला स्वर्गाला जायचं आहे. दान करायचं आहे, मला पुण्य मिळेल. तप करायचं आहे, तप केल्यानंतर मला पुण्य मिळेल किंवा मला अमुक देवाचा साक्षात्कार होईल. अहो, कुठलीही गोष्ट करायची म्हटली की मनुष्य काय करतो? मनात फल असतं. फलाशिवाय काय आहे? अहो, आपलं चांगलं व्हावं एवढं तरी फल आहे का नाही? प्रवचनाला कशाला चाललाय? चांगलं व्हावं आपलं, असं फल आहे. हो. कशा करता? प्रवचनाला यायचं आहे, नाही आलं तर आपल्याला कोणतरी बोलेल म्हणून जायचं. काय करता? आपल्याला राहावं लागतंय, करावं लागते सेवा, म्हणून आला. आपल्याला पास व्हायचं आहे, प्रवचन व्हायचं आहे, कीर्तन व्हायचं आहे, ह्याचा काही थोडाफार उपयोग होईल आपल्याला, म्हणून आला. न येणाऱ्यापेक्षा येणारा चांगला आहे. पण हे सुद्धा फल चालत नाही. प्रवचन कशा करता करतोय? हो. लोक मानतात म्हणून करतोय, लोकांना बरं वाटतंय म्हणून करतोय. म्हणजे त्याच्यामध्ये फलाची इच्छा आहे, कर्तृत्वाचा अभिमान आहे. म्हणून इथे भगवान परमात्मा एवकार घालतात. कार्यम एव इति एव, कार्यम इति एव. मला हे केलं पाहिजे, माझं हे कर्तव्य आहे म्हणून मी करतोय. कशा करता करतोय? कशा करता नाही, मला कर्तव्य कर्म केलंच पाहिजे म्हणून मी करतोय. मी ब्रह्मचारी आहे ना, अभ्यास करणं हे माझं कर्तव्य. कशा करता? पास व्हायचं ती गोष्ट होणारच आहे, कीर्तनकार व्हायचं होणारच आहे. मी ब्रह्मचारी, ब्रह्मचारी धर्म घोकावी कार्यमिती एव. पुढच्या फलाचा विचार नाही. मी जर गृहस्थाश्रमी असेल तर माझं काम आहे यजन, याजन, अध्ययन, अध्यापन, दान आणि प्रतिग्रह. ब्राह्मण असेल तर मी जर त्या ठिकाणी ज्ञानदानाचं काम आहे तर ज्ञानदान करणं माझं काम आहे. कोणी मला विचारो, कोणी मला न विचारो, कोणी मला काय देवो काय न देवो, कोणी मान देवो न देवो, मी माझं काम करणार आहे. मला सेवा आली ना, मी ती करणार. कार्यमित्येव. मी जर व्यापारी असेल तर व्यापार करणं ही सेवा मला देवाने दिलेली आहे, ती मी प्रामाणिकपणे करणार. त्याच्यात फायदा हो तोटा हो काही नाही, जे होईल ते होईल, देवाची सेवा म्हणून मी करतोय. मी जर शेतकरी असेल तर कृषी गौरक्ष वाणिज्यम वैश्यकर्म स्वभावजम. वैश्याचं कर्म मला दिले देवाने ना बाबा, मी करणार. फायदा हो तोटा हो, हा करताना मात्र व्यवस्थित ते केलं पाहिजे. पण ही देवाची सेवा आहे म्हणून करायचं. मी जर त्या ठिकाणी रक्षण करणारा असलो सैनिक, मला देशाची सेवा करायची म्हणून मी सीमेवर मला ठेवलेलं आहे. विजय मिळो न विजय मिळो, मी त्या ठिकाणी देशाचा सैनिक म्हणून उभा आहे. देवाची सेवा म्हणून करतोय. यश मिळू द्या का अपयश मिळू द्या का, शत्रूंनी मारू द्या का न मारू द्या का, मला विजय मिळू द्या. हातोवा प्राप्तशी स्वर्ग, तो होणार आहे. पण फलाची इच्छा नाही, कर्तृत्वाचा अभिमान नाही. सेवेचं काम मला कोणतं मिळालं आहे, देवाची सेवा म्हणून मी हे काम मी स्वीकारलेलं आहे. काही बघा तुम्ही, काही लोकांचं काय असतं, काही नाही, जे सांगितलं आहे तेवढंच करणार. त्यांना त्या ठिकाणी कसली अपेक्षा नाही.
आपल्याला झाडू मारायचं काम मिळालं माऊलीच्या दरबार, झाडू मारायचा. अहो तुम्ही नुसतं झाडू मारून जरा ज्ञानेश्वरी वाचा, जरा ज्ञान प्राप्त काही नाही म्हणे, माऊली देतील ज्ञान मला. मी झाडू मारणार, मला झाडूनीच माऊली ज्ञान देईल आणि माऊली खरोखर त्याला झाडूनी ज्ञान देणार आहे. कदाचित एखाद्या वेळेस वाचून करणाराला होईल की नाही सांगता येत नाही, पण त्यांनी निष्ठा ठेवून ते केलं पाहिजे. तैसे निष्ठा केले कर्म झाडी करोनी रजतम, मग सत्वशुद्धीचे धाम डोळा दावे. वाट्याला आलेलं कर्म आहे ना, कोणतंही असू द्या, ते एकदम कनिष्ठ असू द्या श्रेष्ठ असू द्या, गायीची सेवा करायची. गाय आपण मागे सगळी उदाहरणं पाहून आलो. त्या कुठल्या तरी एक ऋषीचा बालक होता तो धौम्य, त्याला सगळ्या देवांनी येऊन ज्ञान दिलं. धौम्य ऋषींचा किंवा तो उपमन्यू, त्याला सांगितलं बाबा तू शेतीत रक्षण कर. पाणी खूप जायला लागलं शेतीतून, तो शेतीत आडवा पडला, जिथून पाणी जातो तिथं झोपून राहिला रात्रभर. गुरु सकाळी रात्रभर अजून कसं येत नाही, सकाळी येऊन पाहिलं तो झोपलाय तिथे. प्रसन्न झाले गुरु, अरे बाबा अशी जर तुझी निष्ठा असेल तर तुला ज्ञान सहज प्राप्त होईल. त्याला ज्ञान प्राप्त झालं. पण एवढी निष्ठा कर्मावर कोणाची शक्यतो नसते. धरसोड हे करू का ते करू, ते करू का ते करू ना, ह्याच्यापेक्षा ते जरा चांगलं वाटतंय मग ते करू, त्याच्यापेक्षा ते जरा चांगलं वाटतं. स्वयंपाक करण्याचं काम आलं आहे ना, आपलं स्वयंपाक करणं हेच ईश्वराची पूजा आहे असं म्हणून एखाद्याने ती जर करायला सुरुवात केली तर त्याला सगळं घरी बसून मिळेल. ज्ञान मिळेल, मोक्ष मिळेल, सगळं मिळेल. पण तेवढी निष्ठा त्या कर्मावर आपण पाहतो संत वाङ्मयामध्ये, उच्च नीच काही. दासीपुत्र कन्या विदुराच्या वेक्षी, दैत्या घरी रक्षी, चर्म रंगू लागे रोहिदास सांग. रोहिदास महाराज आपल्या वाट्याला आलेलं कर्म करत होते. चांबडे रंगवायचं काम करायचं, निकृष्ट काम आहे. आपल्या वाट्याला आलेले करायचे, देवाची सेवा म्हणून करायचे. देव त्यांना सेवा करायला गेला. चर्म रंगू लागे रोहिदास संगे, कबीराच्या मागे शेले विनी. कबीर महाराज शेले विणायचं काम करायचे. त्यांचं काम करण्याकरता देव त्यांच्या मागं गेले. सज्जन कसाया विकू लागे, मांस माळ्या सावते असं खुरपू लागे. म्हणून कार्यमित्येव यत कर्म नियतम क्रियतेर्जुन. नियत कर्म मला केलंच पाहिजे, नियत कर्म हीच माझी ईश्वराची सेवा आहे असं म्हणून करायचं. पण करताना कसं करायचं? संगम त्यक्त्वा फलम चैव सत्याग सात्विको मता. संगम त्यक्त्वा, संग आणि फलाचा त्याग करायचा. संग कशाला म्हटलंय? हा मागे विषय झालेला आहे. संग कशाला म्हटलंय? कशाची आसक्ती? फलम चैव पुढं म्हटलंय. संघ म्हणजे कर्तृत्वाचा अभिमान, याला संघ म्हटलंय. किंवा कर्माची आसक्ती, मला हेच करायचं आहे, मी दुसरं करणार नाही. हो, मला दुसऱ्याला दुसरी सेवा सांगा, मला हीच सेवा करायची. हो, मला कोणती सेवा? मला फक्त भजनाची सेवा सांगा, मला झाडू मारायची नको. मला गायीची सेवा नका सांगा. अशी कर्माची आसक्ती, मी हेच करणार फक्त. म्हणजे चांगलं जे असेल, जिथं त्रास कमी, जिथं सहज अभ्यास होईल, असं कर्म माणसाला आवडतं. याला म्हणतात कर्माची काय झाली? आसक्ती. मी हेच करीन, मी दुसरं करणार नाही, मी फक्त अभ्यासच करीन, मी फक्त ज्ञानदानच करील. ह्याला म्हणतात कर्माची आसक्ती. किंवा मग कर्तृत्वाचा अभिमान घ्या संघाने. मी हे केलं, मी ते केलं, माझ्यामुळे सिद्धी गेलं, ह्याचा त्याग करायचा. कारण शेवटी पुढे भगवान परमात्मा सांगणार आहेत, कोणतंही कर्म घडतं त्या कर्माला 5 कारणं आहेत. पंचैतानि महाबाहो कारणानि निबोध मे. सांख्ये कृतांते प्रोक्तानि सिद्धये सर्व कर्मणा.
कर्म आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस मी करतो असा अभिमान आपण धारण करतो. वास्तविक पाहता कर्म हे होत असतं. प्रकृती आहे आणि पुरुष आहे, याचा संयोग आला का कर्म होत असतं. कर्म करून घेणारी प्रकृती आहे. प्रकृती करी कर्मे प्रकृते क्रियमानानी, प्रकृते क्रियमानानी गुणकर्मानी सर्वश अहंकार विमूढात्मा कर्ता अहम इति मन्यते. बरोबर ना? कर्ता अहम इति मन्यते. मी करता आहे. प्रकृती करी कर्मे परी म्या केली म्हणे भ्रमे, करता येणे नामे तोच जीव होतो. मी हे केलं, मी आहे म्हणून चाललंय. संतांनी कधी अहंकार घेतला का? संगम त्यक्त्वा म्हटलंय. नित्यनैमित्तिक कर्म संतांनी सगळी केली. एवढी मोठी ज्ञानेश्वरी लिहिली. मी लिहिली म्हटले का ज्ञानेश्वर महाराज? किंबहुना तुमचे केले. तुम्ही केले. तुम्ही माझ्या हृदयात बसून माझ्याकडून हे सगळं लिहून घेतलंय. तुकाराम महाराजांना बोलून घेतलं रामेश्वर भट्टांनी. का हो तुकाराम महाराज, तुकाराम आंबिले तुम्हीच का? म्हटले हो. मला असं ऐकायला मिळाले तुम्ही अभंग करता म्हणून, आणि त्या अभंगामध्ये वेदाच्या रुच्या येतात. वेदाचा अर्थ उमटायला लागला. महाराजांनी हात जोडले. म्हणजे आपुली या बळी नाही मी बोलत, सका कृपावंत वाचा त्याची. साळुंखी मंजूळ बोलत असे वाणी, शिकविता धनी वेगळाची. मी काय त्या ठिकाणी बोलणार आहे? माझी काय शक्ती आहे? परमात्मा माझ्याकडून बोलून घेतोय. ह्याला म्हणतात संगम त्यक्त्वा. अहंकाराचा त्याग करून कर्म करायचं. कोणतंही कर्म आपण करतोय ना, आपल्या वाट्याला आले ना, परमात्मा करून घेतोय. त्याने मला इथं ठेवलंय म्हणून माझ्याकडून ते करून घेतोय. उद्या त्याची इच्छा झाली नाही इथं ठेवायचं बा, वाचच बंद झाली, काय प्रवचन करणार आहे सांगा बरं? इच्छा आहे मला प्रवचन करायची, मला वाटतंय दुसऱ्याने कोणाला येऊ नये, मीच करावं, पण वाणीच बंद झाली, काय करणार आहे? वाणी बंद झाल्यानंतर काय करणार आहे? तसं कोणतंही कर्म करत असताना आपण म्हणतोय मी करतो. तू काय करतोस? हात लिया नाही तेरा घास. तो हात जरी वर करायचा, वृक्षाचेही पान चाले हे शरीर, देखावी ऐकावी म्हणून म्हणतो आपण सगळेच, पण शेवटी मीच करतो. हां, मी असं केलं, मी तसं केलं, असं व्यवहारात म्हणावं लागतं, पण जाणून असलं पाहिजे की मी करत नाही. करता करविता परमात्मा आहे म्हणून संगम त्यक्त्वा. दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे फलम चैव, फलाची आसक्ती, फलाची अपेक्षा ही सुद्धा सोडली पाहिजे. कारण फलसुद्धा आपल्याला त्या कर्माबरोबर बांधतं. फल मिळेल का नाही मिळेल आपल्या हातात आहे का? हातात नसतं. बऱ्याच वेळेला मिळतं, बऱ्याच वेळेला कमी मिळतं, बऱ्याच वेळेला जास्त मिळतं, विपरीत मिळतं कधी कधी. शेतकऱ्याने त्या ठिकाणी गहू पेरले, अपेक्षा त्याला होती किती येतील? 10 क्विंटल येतील, 20 क्विंटल, 100 क्विंटल येतील. नेमकी गारपीट झाली, गेलं सगळं. द्राक्षवाल्याने द्राक्ष खूप लावले, खूप खर्च केला, खूप गारपीट झाली आणि सगळंच गेलं. आणि कधी कधी थोडेसेच टमाटे लावलेले असतात, पण असा भाव येतो तो करोडपतीच होऊन जातो. म्हणजे काय? याचा अर्थ करायचं व्यवस्थित. मग तुम्ही म्हणाल करायचंच कशाला, मग दरवर्षी व्हायला जाते, असं कधी शेतकरी म्हणत नाही. तो करतो प्रत्येक वर्षी, जसं काय भरपूरच पीक येणार आहे असं म्हणून. फक्त भरपूर पिकासाठी करायचं आहे असं नाही, ही देवाची सेवा आहे. सगळं विश्व जे आहे त्याचं भरणपोषण माझ्याकडून होतं आहे, देवाने मला ही सेवा दिलेली आहे म्हणून मी करतोय अशा भावने. शेवटी देवाची इच्छा काय व्हायचं आहे ते होईल असं म्हणून जर त्याने केलं
तर जास्त झालं तरी अभिमान होणार नाही आणि गेलं तरी दुःख होणार नाही.